अवघ्या काही दिवसांवर श्रावण मास येऊन ठेपलेला आहे। या निमित्तानं 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वराच्या आद्य ज्योतिर्लिंग दर्शन घेण्यासाठी भाविक देशभरातून हजेरी लावत असतात। या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर देवस्थानाच्या वतीनं विविध उपाययोजना करण्यात आल्यात। पावसाची खबरदारी घेत देवस्थान ट्रस्टच्या वतीनं बाहेर मंडपाची व्यवस्था करण्यात आलेली आहे। त्याबरोबरच पहिल्या आणि तिसऱ्या श्रावण सोमवारच्या निमित्तानं भाविकांची मोठी गर्दी होत असते। यासाठी उपवासाच्या पदार्थांचं वाटप देखील करण्यात येणार आहे। प्रयागराजला कुंभमेळा झाल्यानंतर प्रथमच श्रावण मास जुलैच्या अखेर येत आहे। 12 ज्योतिर्लिंगापैकी आद्य ज्योतिर्लिंग असलेले त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये यापूर्वीच म्हणजे पावसाळा मे महिन्यामध्ये सुरू झाला, परंतु गर्दीचं प्रमाण हे पावसाळा असूनही प्रचंड प्रमाणात त्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। भाविक ऊन पाऊस वारा काहीच बघत नाही, भाविकांची संख्येमध्ये वाढच होते। आज शनिवार रविवार असताना सुद्धा भाविक प्रचंड संख्येने त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल होत आहेत। श्रावण मासामध्ये देवस्थान ट्रस्टतर्फे ज्याप्रमाणे 12 ज्योतिर्लिंगामध्ये नियोजन असतं, तसं त्र्यंबकेश्वर देवस्थान मार्फत देखील भाविकांचं चांगलं नियोजन त्या ठिकाणी आम्ही करण्याचा प्रयत्न करणार आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।